व्यक्तिमत्व विकास आणि चक्र याचा जवळचा खूप जास्त संबंध आहे. कसा? उदाहरणार्थ की आपण व्यक्तिमत्व विकासामध्ये सांगतो की तुम्ही फोकस राहा. बरोबर. ओके, तुम्ही गोल सेट करा, फोकस राहा. फोकस राहायला कोण शिकवतं? तर आपल्या शरीरामध्ये जे मूलाधार चक्र आहे ते शिकवतं. ओके. जर एखाद्या व्यक्ती अनस्टेबल आहे किंवा तो धरसोड वृत्तीचा आहे किंवा तो त्याला असं वाटतं की मी हे पण करेल, हे पण करेल, हे पण करेल आणि काही करू शकत नाहीये, तर आम्ही निव्वळ मूलाधार चक्राचं त्याला ध्यान शिकवून ओके. किंवा हिलिंग करून त्याचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. हा जो विषय आहे याच्याबद्दल लोकांना खूप एक कुतूहल पण असतं आणि त्याच्यासोबत एक प्रश्नचिन्ह असतं की नेमकं हे काय आहे. असे कितीतरी कलाकार आहेत, ओके, की ते दिसायला सुंदर नाहीये पण ते मनोहर आहेत. ते त्यांना पाहिल्यानंतर आपलं मन हरतं. मराठीमधले, हिंदीमध्ये किती कलाकार आहेत असे की ते दिसायला सुंदर नाहीयेत, राईट, पण त्यांना पाहून वाटतं की नाही आपण हा असा सिनेमा आपण 4 वेळा बघितला पाहिजे. आपल्या मराठीमध्येच कितीतरी उदाहरणं आहेत. तर अशोक सराफ आहेत. अशोक सराफ मदनाचा पुतळा नाही दिसायला, पण त्यांना पाहिल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. सगळ्यांना पडणारा प्रश्न, इंटरनेटवरती कुठं तुम्ही जाल तर तुम्ही हा प्रश्न तुम्हाला मिळणारच. मूलाधार चक्र ऍक्टिव्ह कसं करायचं असं हे असतं. मणिपूर चक्र जर हायपर ऍक्टिव्ह असेल तर त्यावेळेला एक गोष्ट घडते. जर ते जास्त ऍक्टिव्ह आहे किंवा जास्त काम करते, वर्कआउट करतंय, तर त्या व्यक्तीला कशाचीच भीती वाटत नाही. आणि जर कमी ऍक्टिव्ह आहे तर तो माणूस बारीक बारीक गोष्टींना देखील घाबरतो. हे सगळ्या गोष्टींना मुळामध्ये आपल्या ग्रंथांमध्ये ह्या नोंदवलेल्या आहेत कुठे ना कुठे, काही ना काही आपल्या पूर्वजांनी सांगितलेले आहेत. आता अलीकडे असं काही लोकांना वाटतं की कुठेतरी एक अंधश्रद्धा आहे का किंवा या गोष्टी आहेत, बरोबर, असं वाटू शकतं, पण हे अनुभवाचं शास्त्र आहे. आणि असं नाही होत की ते इथे काय आपण ब्लॅक मॅजिक करतोय, जे आपण प्रूव्ह करून दाखवू शकतो की या गोष्टी आहेत. तुम्ही करून तर बघा. साखर कशी आहे मी किती सांगू दे, पण ती खाल्ल्याशिवाय गोड लागणार नाही, कळणार नाही की गोडी किती आहे. बरोबर बरोबर. मंत्र म्हणायचा आहे, लम राग हा कंट्रोल करायचा असेल तर त्यासाठी कुठल्या पद्धतीचं चक्र काम करत आणि त्याचे कुठल्या पद्धतीचे मेडिटेशन काम करतात. सो हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं साहिल आरेकर पॉडकास्टमध्ये. आज आपण एक असा विषय घेऊन आलेलो आहे की आपण, जसं तुम्ही थंबनेलमध्ये आणि टायटलमध्ये वाचलंच असेल, हा विषय लोकांना, बहुतांश लोकांना असं वाटतं की हे खरं असतं का, किंवा लोकांना असं वाटतं की हे काय जुन्या काळातल्या गोष्टी झाल्या, आजच्या टाईममध्ये हे काय रेलेव्हन्स आहे का या गोष्टीचा, असं लोकांना वाटतं. पण आपण आज ह्या विषयाच्या एवढ्या खोलामध्ये जाणार आहे. आज आपण ह्या विषयाच्या एवढ्या डेप्थमध्ये जाऊन खरंच ही गोष्ट नेमकं काय आहे, म्हणजे आपल्या अंगामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये चक्र म्हणतो आपण, तर मग हे चक्र नेमकं काय आहेत आणि हे कशा पद्धतीत आपल्या रोजच्या आयुष्यावरती परिणाम पडतात आणि ह्याचे आपल्या मानसिक, शारीरिक सगळ्याच आरोग्यावरती कसा परिणाम पडतो, या सगळ्या टॉपिक्सवरती आज आपण चर्चा करणार आहे. ह्या अशा इम्पॉर्टंट टॉपिकवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत असेच एक इम्पॉर्टंट व्यक्ती आलेले आहेत. सो डॉक्टर नचिकेत दीक्षित सर, कसे आहात? मस्त, एकदम छान. तू कसा आहेस? एकदम, मी पण खूप मस्त. आणि फर्स्ट ऑफ ऑल तर थँक्यू, तुम्ही आपल्या शोवरती आलात. आणि हा जो टॉपिक आहे किंवा हा जो विषय आहे ह्याच्याबद्दल लोकांना खूप एक कुतूहल पण असतं आणि त्याच्यासोबत एक प्रश्नचिन्ह असतं की नेमकं हे काय आहे, किंवा मग हे कुठेतरी आपण लहानपणीच्या बुक्समध्ये वगैरे पाहिले असतील, कुठला तरी एक डायग्रॅम पाहिलेला असतो ज्याच्यामध्ये चक्र वगैरे आपल्याला ते दिसतात, पण नेमकं त्याच्या डेप्थमध्ये कधी कोण जाण्याचा विचार करत नाही आणि सिरियसली त्या गोष्टीला घेत नाही. तर मी बेसिक पासून येईल की नेमकं चक्र म्हणजे काय आहे, हे काय असतं. मी नक्की सांगेल आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला अभिनंदन देईल आणि शुभेच्छा देईल की तुम्ही हा वेगळा विषय तुम्ही निवडलात. थँक्यू. आणि तुम्ही ह्या सगळ्या माध्यमातून आपल्याला खूप काही करण्यासारखं आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की तुम्ही सप्तचक्रांच्या माध्यमातून, मेडिटेशन मधून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व विकास तुम्हाला करता येतो. ओके, तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला डेव्हलप करता येते. तर हे
ज्या वेळेला समजलं आपल्याला की आपण काय काय करू शकतो या सगळ्या माध्यमातून, तेव्हा आम्ही अजून डीपली जाण्याचा प्रयत्न केला. आणि मग व्यक्तिमत्व विकास आणि चक्र याचा जवळचा खूप जास्त संबंध आहे. कसा? उदाहरणार्थ की आपण व्यक्तिमत्व विकासामध्ये सांगतो की तुम्ही फोकस राहा. बरोबर. ओके, तुम्ही गोल सेट करा, फोकस राहा. फोकस राहायला कोण शिकवतं? तर आपल्या शरीरामध्ये जे मूलाधार चक्र आहे ते शिकवतं. ओके. जर एखाद्या व्यक्ती अनस्टेबल आहे किंवा तो धरसोड वृत्तीचा आहे किंवा तो त्याला असं वाटतं की मी हे पण करेल, हे पण करेल, हे पण करेल आणि काही करू शकत नाहीये, तर आम्ही निव्वळ मूलाधार चक्राचं त्याला ध्यान शिकवून ओके किंवा हिलिंग करून त्याचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. अच्छा. मी कट करतो. नाही, बोल. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं ब्रेकडाऊन करूयात. आता तुम्ही ह्या सगळ्या हां, गोष्टी हां. बोललात तर तुम्ही फर्स्ट आता मूलाधार चक्र म्हटलात. सो मला आता एवढं आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरात 7 चक्र असतात, राईट? सो हे 7 चक्र ह्यांची नावं कशी श्रृंखला आहे, कुठला चक्र कुठल्या गोष्टीसाठी जाणला जातो हे सांगता आलं तर? हो, नक्कीच. कारण की सगळ्यात अगोदर आपलं पहिलं चक्र जे आहे ते मूलाधार चक्र आहे. ओके, ते नक्की कुठे आहे? तर आपल्या पाठीचा जो मणका आहे, ज्याला आपण माकड हाड म्हणतो, त्या सगळ्यात शेवटचं टोक, ओके, तिथे मूलाधार चक्र आहे. ओके. त्याच्यावरचं जे चक्र आहे ते स्वधिष्ठान चक्र आहे. स्वधिष्ठान. आपण नावं पहिले पाहून घेऊया. राईट. स्वधिष्ठान चक्र जे आहे ते आपल्या नाभीच्या बरोबर 4 बोटं खाली आहे, आपल्या बेंबीच्या 4 बोटं खाली आहे. ओके. त्यानंतर मणिपूर चक्र. मणिपूर चक्र एक्झॅक्ट आपल्या नाभीवरती आहे. ओके. त्यानंतर हृदय चक्र. आता याच्यामध्ये पण असतं की हृदय चक्र कसं पाहायचं, आपण आपलं स्वतःचं कसं ओळखायचं की ह्या ठिकाणी ते डॉट आहे किंवा हे कसं आहे, त्याचं एक खूप छान सोपी पद्धत सांगितली की आपला हात असा घ्यायचा. ओके. आणि आपल्या हाताचा अंगठा अशा प्रकारे घ्यायचा. ओके. याला शिवमुद्रा असं देखील म्हणतात किंवा रुद्रमुद्रा म्हणतात. आणि हा अंगठा जिथे टेकला जातो आपला स्वतःचा, त्या ठिकाणी आपलं हृदय चक्र आहे. ओके. म्हणजे हात जो म्हणताय तुम्ही तो छातीमध्ये असं पॅरलल आला पाहिजे, समान आला पाहिजे. ओके. 90 डिग्री अँगल मध्ये आणि त्याच्यानंतर इथे. ओके. या ठिकाणी हात ठेवायचा, आपल्याला समजायचं की ओके. हृदय चक्र आहे. ओके. त्यानंतर कंठचक्र आहे. कंठचक्र म्हणजे आपलं एक्झॅक्ट कंठावरतीच आहे. राईट. त्यानंतर दोन्ही भुवयांच्या मध्ये जे आहे ते आज्ञाचक्र आहे. त्याला थर्ड आय चक्र असं देखील म्हणतात, दोन्ही भुवयांच्या मध्ये असल्यामुळे. आणि नंतर जे आहे ते सहस्रार चक्र. सहस्रार म्हणजे आपल्या डोक्यावरती. पण तेही नक्की आपलं कसं असतं की आता एक्झॅक्ट लागतं की नक्की ते स्थान सांगा, तो पॉईंट सांगा की या ठिकाणी आहे ते. तर कसं मोजायचं त्याचं पण सांगितलेलं आहे की आपले डावा जो हात आहे, नाकाच्या शेंड्यावर असं हात ठेवायचे, 4 बोटं ठेवायचे, त्याच्यावरती हे 4 बोटं ठेवायचे, त्याच्यावरती अजून 4 बोटं ठेवायचे आणि ह्या ठिकाणी जिथे आपले 4 बोटं एक्झॅक्ट आपलं सहस्रार चक्र. ओके. आता हे चक्र जे आहे त्या चक्रांना जे काही कार्य आहेत त्यांची ती देखील विभागून दिलेली आहेत. बर. त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट की चक्र जे आहेत हे आपल्या ग्लँड वरती काम करतात. ग्लँड म्हणजे आपले जेवढे काही ग्रंथी आहेत बरोबर त्याच्यावरती. आणि आपल्याला सगळ्या ग्लँड ह्या अप्पर बॉडीमध्येच आहेत. बरोबर. लोअर बॉडीमध्ये एकही ग्लँड नाहीये. राईट. तर ग्लँडमुळे जे आजार निर्माण होतात किंवा ग्लँड आपले आजार बरे करतं. राईट. तर त्या ग्लँडच्या निगडीत त्या चक्राची आपण साधना केली, उपासना केली तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होते. राईट. सर्वात येतं अगोदर मूलाधार चक्र. राईट. नावातच मूळ आधार आहे. राईट. आपलं वरचं शरीर आणि खालचं शरीर यांना जोडणारा जो भाग आहे तो मूलाधार चक्र आहे. मूलाधार चक्राचं तत्व जे आहे, आता ही 5 एलिमेंट मध्ये डिवाइड केली ती चक्राची आहेत. ओके. मूलाधार चक्राचं जे एलिमेंट आहे, जे तत्व आहे ते आहे पृथ्वी तत्व. ओके. आता आपलं शरीर देखील पंचतत्वाने बनलेलं आहे. बरोबर. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. बरोबर. आता याच्यामध्ये पृथ्वी तत्व म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये जेवढ्या म्हणून बोन्स आहेत, हाडं आहेत, अस्थी आहेत, मांसपेशी आहे, हे सगळं याच्यावर कंट्रोल कोण करतं तर ते मूलाधार चक्र करतं. ओके. त्यानंतर येतं वरती स्वधिष्ठान चक्र. त्याचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे. ओके. आपल्याला जे काही युरिनरी जे काही फंक्शन आहे त्याच्यावर काम हे स्वधिष्ठान चक्र करतं. त्यानंतर मासिक धर्म जो असतो स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांना कंट्रोल करण्याचं, तो फ्लो व्यवस्थित करण्याचं काम कोण करतं तर हे स्वधिष्ठान चक्र करतं. त्यानंतर वरती येतं मणिपूर चक्र. मणिपूर चक्र जे आहे हे सूर्य आहे, म्हणजे अग्नी आहे थोडक्यात. त्याला सोलर प्लेक्सिस असं म्हणतात. अग्नितत्व आहे ते. तर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याचं काम. उष्णता म्हणजे नॉट एक्झॅक्टली ती हीट, पण मला काहीतरी करून दाखवायचं. बरोबर. हे जे पॅशन निर्माण करतं ना, हे मणिपूर चक्र करतं. ओके. काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये असतं की सुरुवात दणक्यात होते एकदम, पण हळूहळू मग
आज नको, उद्या करू, उद्या नको, परवा करू. बरोबर. किंवा कधी कधी असं होतं की आता नको, आता खूप दमलोय. हम्म, तर तुम्ही 5 मिनिटं तुम्ही 5 मिनिटं मणिपूर चक्राचं ध्यान करा. हम्म. तो मंत्र म्हणा. हम्म. तुम्हाला लगेच त्याची एनर्जी जाणवते. ओके. त्यानंतर येतं हृदय चक्र. हृदय चक्र जे आहे त्याचं जे एलिमेंट आहे ते वायू तत्वाचं आहे. ऑब्वियस आपल्या शरीरामध्ये वायू आणण्याचं, बाहेर सोडण्याचं काम कोण करतं? तर आपलं फुफ्फुस करत असतं. फुफ्फुस त्या ठिकाणी आहे, हृदय त्या ठिकाणी आहे. हृदयाची गती ही वायूवर डिपेंड आहे. बरोबर. वायू जर व्यवस्थित आपल्या शरीरामध्ये नसेल तर ते ब्लड खेचून आणणं, मग ते फिल्टर करणं, मग पाठवणं हे काम नाही करणार. मग त्यामुळे हृदय चक्र जे ते वायू तत्व आहे. हृदय चक्र आपले सगळे इमोशन्स याच्यावर कंट्रोल करण्याचं काम करतं. हृदय चक्र. हृदय चक्र. मग ते फक्त असं होतं आपल्याकडे की गुंतता हृदयापासून बरोबर. हार्टब्रेक पर्यंत आपण एवढाच फक्त विचार करतो तरुण वयामध्ये. आणि तसं वय वाढतं तर त्यावेळेला मग ते ब्लड प्रेशरच्या गोळ्या, तेव्हा आपल्याला जाणून आपलं हृदय आहे बाबा आपल्याला. बरोबर. पण याचा एवढाच फक्त कार्य नाहीये. तर आपलं हृदय व्यवस्थित कार्यरत राहावं. आपल्या शरीरामध्ये जे काही असे ऑर्गन्स आहेत की जे दिवस रात्र काम करतात, बरोबर, त्यापैकी हृदय आहे. मेंदूला तरी आपण आराम देऊ शकतो. 2 दिवस नाही खाल्ला आपण तर आपल्या पोटाला आराम मिळू शकतो. हृदयाचं असं नाहीये. हृदय बीट देखील मिस नाही करत आपली. हृदयाची अर्धी बीट मिस होणं म्हणजे काय होतं आपल्याला समजू शकतो. बरोबर. मग ह्या हृदय चक्रावरतीच आपण अगोदरपासून काम केलं तर आपल्याला पुढचे जे फ्युचरमधले प्रॉब्लेम्स आहेत मानवाचे ते आपण नक्कीच टाळू शकतो. त्यानंतर त्याच्यावरती तर कंठचक्र. कंठचक्र, आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र यांचं जे तत्व आहे ते आकाश तत्व आहे. ओके. त्या वरच्या दिशेला आहे. कंठचक्राचं सर्वात महत्वाचं काम की माझ्या इथे किंवा तुझ्या इथे एक थायरॉइड नावाची ग्रंथी असते. बरोबर. त्याचा आकार फुलपाखरासारखा असतो. ती थायरॉइड ग्रंथी आपण घेतलेला श्वास हा शेवटच्या पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. ओके. ते थायरॉइडचं मुख्य काम आहे. तर आपण जो श्वास घेतो तो जर नाही पोहोचला तर याचा अर्थ आपल्या थ्रोट चक्रामध्ये म्हणजे आपल्या कंठचक्रामध्ये प्रॉब्लेम आहे. ओके. मग त्याला आपण हायपोथायरॉइड म्हणतो किंवा हायपर थायरॉइड असं म्हणतो. राईट. ओके. दुसरी गोष्ट की ज्याचं सतत बोलण्याचं काम आहे, सतत गाण्याचं काम आहे, त्यांचं कंठचक्र खूप डेव्हलप असावं. नाही तर घसा बसणं वारंवार किंवा मग घशाला कोरड पडणं अशातला भाग होऊन जातो. ते कंठचक्राचं हे काम आहे. त्याचा तत्व आकाश तत्व आहे. त्यानंतर आज्ञाचक्र. आज्ञाचक्राला ऍक्च्युली सगळ्या चक्रांचा राजा म्हटलं गेलंय. ओके. कारण की मला एखादा ग्लास हवाय, मला डोक्यात विचार आला, मी त्या ग्लासाकडे हात नेला. ओके. आणि मी तो ग्लास पकडला. आता ही सगळी आज्ञा जी झाली, ही सगळ्या फ्रिक्वेन्सीज झाली, हे कोणामुळे झालं? आज्ञाचक्रामुळे. मला वाटलं आज्ञाचक्राने हाताला ऑर्डर दिली, ते मी घेतलं. राईट. ओके. हे काम चालतं. इथे सर्वात जास्त 9 हार्मोन्स स्त्रवतात आज्ञाचक्राच्या इथे. ओके. आज्ञाचक्र अजून एक काम करतं की आपल्या डोळ्यामध्ये आसू आणायचं काम करतं. राईट. पण ते इतकं काम डिटेलिंग आहे आज्ञाचक्राचं की आपण विचार पण करू शकत नाही. बरोबर. जसं तुम्ही आता एक जे एक्झाम्पल दिलं की मेंदू हाताला एक कुठली तरी हे सांगतो, जसं आपण गरम भांडा असेल तर ते हात परत ती संवेदना मेंदूपर्यंत नेतो आणि नंतर मेंदू हाताला सांगतो की हात सोडून दे, गरम आहे. ते तशाच टाईपमध्ये, त्याच टाईपमध्ये विदिन सेकंड काम होतं ना. राईट. हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड काम. बरोबर. तर हे जे आहे ना हे आज्ञाचक्राचं काम आहे. ओके. पण तुला एक इंटरेस्टिंग विषय सांगतो आज्ञाचक्राच्या बाबतीमध्ये. हे आपल्या बाबतीत नेहमी घडतं पण आपण विचार नाही करत. आज्ञाचक्र एक आहे, इथे आपले डोळे आहेत, डोळ्यांच्या वरती अश्रूंची पिशवी आहे. बरोबर. जिथे आसू बाहेर पडतात, आपले अश्रू बाहेर पडतात. बरोबर. पण आज्ञाचक्र किती व्यवस्थित डिटेलमध्ये काम करतं हे आपण बघूया. बघ, एखादा व्यक्ती नर्वस झाला, ओके, त्याला कोणीतरी काहीतरी ओरडलं, त्या रडायला आलं, डोळ्यातून आसू बाहेर आले. बरोबर. थोड्या वेळाने काहीतरी त्याला कोणी समजून सांगितलं किंवा त्याला आनंद झाला, काहीतरी चांगली गोष्ट कळली, परत त्याला आसू बाहेर आले. बरोबर. ओके. आता दोन्ही वेळा तो रडलाय, एक आनंदाचे आसू आहेत, एक दुःखाचे आसू आहेत, पण या दोन्ही आसूंमध्ये फरक आहे. बरोबर. तो फरक असा आहे की दुःखाचे आसू जे आहेत ते इथून बाहेर पडतात. ओके. इथून बाहेर पडतात. ओके. आनंदाचे आसू आहेत ते इथून बाहेर पडतात. तू कधी ऑब्झर्वेशन कर की आपण हसता हसता जेव्हा डोळ्यात पाणी येतं आपण असंच पुसतो बघ. राईट. हो. किंवा होतं बरं का. किंवा बाईकवर चाललेलो आहे, थंडीचा दिवस आहे, वारा जास्त आहे, आसू तो इथून कधीच बाहेर पडणार, इथूनच बाहेर पडणार, मग आपले डोळे इथून ते पाणी देतं. बरोबर. ओके. एवढं डिटेलिंग काम करतं. पण अजून डिटेलिंग आहे.
अच्छा. दुःखाचे आसू जे आहेत ते कोणाच्या वाटेला येऊ नयेत कधी. बरोबर. दुःखाचे आसू जे आहेत ते खारे किंवा कडू आहेत आणि आनंदाचे आसू जे आहेत ते थोडे गोडसर आहेत. हा. हे काम आज्ञाचक्र करतं. अरे बापरे, एवढी डिटेलिंग काम चालतं. काय वेगळं सायन्स असेल त्याच्यामध्ये. हे किती मेकॅनिझम केलंय आपल्या देवाने Right. किंवा या निसर्गाने आपल्यामध्ये. Right. अजून तिसरे आसू आहेत. हा. टीव्ही वरती मस्तपैकी सिरियस पिक्चर सुरू आहे, सिनेमा सुरू आहे, मारची साडी टाईप वगैरे. तेव्हा ते आपल्याला माहिती आहे सगळं खोटं आहे, तरी आपल्याला रडायला येतं काय काय लोकांना. बरोबर. तेव्हा ते आसू इथून बाहेर पडतात आणि सरळ. त्याला कोणती चव नसते. अरे, तर हे हे काम छोटे छोटे डिटेल्स. डिटेल्स आहे ते आज्ञाचक्रामध्ये किती काम होतं म्हणजे आज्ञाचक्राच्या बरोबर. बाबतीमध्ये. बरोबर. त्यासाठी सहस्त्रार चक्राकडे आपण जेव्हा वळतो, आपण जे पाहिलं इथे सहस्त्रार चक्र आहे, सहस्त्रार चक्र तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करतं. ओके. तुमचा अटायर कसा आहे, तुम्ही प्रेझेंट कसे होता एखाद्या बरोबर. व्यक्तीसमोर. बरोबर. किंवा ते गमतीमध्ये म्हटलं जातं ना, असे काही व्यक्ती असतात की जे सकाळी दुधाला जाताना देखील लग्नाला जातात असे नटून जातात आणि काही लोक लग्नाला जातात ते देखील दूध घ्यायला असं जातात. बरोबर. तर हे Right. काम कोण करतं, तर ते कोण ठरवतं, ते आपलं सहस्त्रार चक्र ठरवतं. ओके. काही व्यक्ती दिसायला सुंदर आहेत, त्या राहतात पण तेव्हा टापटीप. निश्चित समजायचं की त्याचं सहस्त्रार चक्र ऍक्टिव्ह आहे. तर ओके. हे अशा प्रकारे आपल्या चक्रांची, आपला जो विषय होता मगाशी की पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होते. राईट. आता याच्यातला एक जरी गोष्ट मिस असेल तर आपण समजून जायचं की काहीतरी चक्रांमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून. राईट. राईट. कारण की मला देखील थोडंसं असं गिमिक वाटायचं की खरंच चक्र आहेत का, मग ते फिरतात का, मग ते फिरतात तर मग दिसत का नाही, मग ते एक्सरे मध्ये काय येत नाही, MRI मध्ये काय येत नाही. पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ना ज्या एक्सरे मध्ये येत नाहीयेत. बरोबर. श्वास एक्सरे मध्ये येत नाहीये, राईट. पण त्या आहेत त्या गोष्टी. भरपूर हार्मोन्स आहेत ते स्त्रवतात पण दिसत नाहीत आपल्याला, पण त्या आहेत. राईट. त्या प्रकारे. आणि याचा अनुभव आपण घेतलाय की भाई आता काय असंच सायन्स वरती आलंय किंवा कोणीतरी सांगितलं अशातला भाग नाहीये. हे गीतेमध्ये पण उल्लेख आहे. ओके. ज्ञानेश्वर महाराजांनी उल्लेख केलाय. राईट. 6वा जो अध्याय ज्ञानेश्वरीचा त्यामध्ये सगळ्यांचा उल्लेख आलेलाच आहे. ओके. पतंजलीने उल्लेख केलाय, ओके. शंकराचार्यांनी उल्लेख केलाय. मग याचा अर्थ काय होतो की ह्या गोष्टी होत्या, पण आत्ता अलीकडच्या कालावधीमध्ये जे आपल्यासारखे जे सगळे चांगलं कार्य करणारे व्यक्ती आहेत किंवा युट्यूब आपण अलीकडे जास्त आलेलं आहे, त्यामुळे झालं असतं की लोकांपर्यंत पोहोचत चाललेलं आहे. राईट. आणि त्यामुळे लोकांमध्ये एक अवेअरनेस निर्माण झालेला आहे. मी शेअर करेल एक रिपोर्ट आहे डायबिटीज बद्दलचा. Okay. वाटलं तुम्ही दाखवू शकता आपण स्क्रीनवरती. दाखवूयात, स्क्रीनवरती दाखवत. तर त्याच्यामध्ये मणिपूर चक्राचं ध्यान केल्यानंतर डायबिटीज किती कमी झालं ओके. याचा विथ रिपोर्ट आहे. आणि ज्यांनी आम्ही देखील असे उपक्रम करतो, फक्त आपल्याकडे काय होतं की ती गोष्ट रेग्युलर करणं फार गरजेचं आहे. राईट. आपण कंटाळतो किंवा आपला बिलीफ नाहीये. मी एक ह्याच्यामध्ये ऍड करेन. काय होतं, जसं ॲलोपॅथी ही एक आपण म्हणत ॲलोपॅथी मेडिसिन समोर आल्यापासून ॲलोपॅथीचा परिणाम लगेच दिसतो, म्हणून तो लगेच नोट करता येतो आणि म्हणून तो लोकांच्या नजरेत लगेच येतो की हा बाबा मी गोळी घेतली आणि मला बरं वाटलं मला. बरोबर. म्हणजे ह्या गोळीचं काम करते ही गोळी, हे कळतं. पण ते जर तुम्ही आयुर्वेदामध्ये किंवा तुम्ही आपल्या पुरातन मेडिसिन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याला तुम्हाला एक ठराविक प्रकारची प्रॅक्टिस तुम्हाला रोज करणं गरजेचं आहे. त्यानंतर कालांतराने तुमचं रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे त्या गोष्टीचा. जसं की आपण एक्झरसाईजचं म्हटलं तर एक दिवस जिमला जाऊन मी लगेच जाड असलेला मी बारीक नाही होणार किंवा मसल्स येणार नाहीत मला. ती रोज कंटिन्युअस मला ती एक्सरसाइज करायची आहे. दिसणार नाहीये माझ्या बॉडीमध्ये काय डिफरन्सेस होत आहेत, पण ते कालांतराने 1-6 महिन्यांनी तुमच्या बॉडीमध्ये ते डिफरन्सेस दिसतील की हा बाबा चेंज झालाय आपल्या बॉडीमध्ये. तशाच पद्धतीमध्ये ही गोष्ट काम करत असेल. राईट. तशाच पद्धतीत काम करते. म्हणजे आपल्याला आता चक्र जे आहेत आपल्या शरीरामध्ये, आता म्हणतात की मग त्यांचं ते फिरतात, ते कसे फिरतात हा पण एक अलीकडे म्हटलं जातं. हे जेव्हा फिरतात त्याच्यासोबतच तुम्ही अजून एक सांगा. मी अजून एक असं ऐकलेलं आहे की जे आपलं ह्याचं चक्र असतं, सॉरी मी नाव विसरलो, सहस्त्रार चक्र असतं, हे खूप जण म्हणतात हे आपल्या बॉडीच्या बाहेर असतं. तर तुम्हाला त्याच्यावर पण सांगता आलं तर ह्या 2 गोष्टी. ओके. सहस्त्रार चक्र बॉडीच्या बाहेर असतं याचा अर्थ असा होतो की सहस्त्रार चक्र आपल्या शरीराचा ऑरा जो आहे ओके त्याच्यावर काम जास्त करतं. अच्छा. आता एक मगाशी आपण उदाहरण पाहिलं की
लोक कशा प्रकारे प्रेझेंट होतात. राईट. लोक जेवढ्या चांगल्या प्रकारे प्रेझेंट होतात, आपण काय म्हणतो त्याचा ऑरा खूप छान. हो, तो रूम मध्ये आला आणि पूर्ण ऑरा बदलला. बरोबर. हो. मग याचा अर्थ काय होतं की ती गोष्ट खरीच आहे की ते बाहेरच्या बाजूने काम करतं, पण अशाच प्रकारचे सर्व चक्र बाहेरच्या बाजूनेच काम करतात ना. राईट. का तुमची सगळी चक्र जर ऍक्टिव्ह असतील तर तुम्ही दिसायला, तुमचं व्यक्तिमत्व दिसण्यापेक्षा म्हणेल की तुमचं व्यक्तिमत्व. राईट. आपण दिसायला कसे आहोत ते आपल्या हातात नाही. बरोबर. पण आपण कसं असलं पाहिजे आपल्या हातामध्ये आहे. कितीतरी वेळा आपण हा विचार करतो की एखादी व्यक्ती आय वोंट से लाईक दॅट, बट दिसायला एवढी सुंदर नाहीये, पण त्याच्यासोबत भेटलं की खूप प्रसन्न वाटतं, त्याच्यासोबत बोलावं असं वाटतं की त्याच्या मागं दिसण्याचा वगैरे ह्याचा काही अर्थ हे नाहीये, बट पर्सनॅलिटी किती छान आहे असं वाटतं दरवेळेस, तुम्ही जसं म्हणत होतात. एक तुला फक्त याच्यात एक गोष्ट ऍड करतो की आपण येऊया चक्रांवरती. आपण दिसायला कसं आहोत हे महत्वाचं नाही. बरोबर. आपण किती मनोहर आहोत हे महत्वाचं. ओके, तो थोडं एलॅबरेट करा ते मनोहर. कसं होतं की असे कितीतरी कलाकार आहेत, ओके, की ते दिसायला सुंदर नाहीये पण ते मनोहर आहेत. ते आपलं त्यांना पाहिल्यानंतर आपलं मन हरतं. अरे यार, एक उदाहरण देतो. ऑलिम्पिकमध्ये जे निग्रो आहेत, तू त्यांना तसं बघ, अरे यार तू निग्लेक्ट करशील त्यांना. ब्लॅक जे आहेत त्याचं वर्णभेद नाहीये, पण एक थोडक्यात सांगतो. पण जेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये सोन्याचं पदक येतं, राईट, पर्सनॅलिटी बदलली. बरोबर. बरोबर. मग तो मनोहर झाला. बरोबर. मराठीमधले, हिंदीमध्ये किती कलाकार आहेत असे की ते दिसायला सुंदर नाहीयेत, राईट, पण त्यांना पाहून वाटतं की नाही आपण हा असा सिनेमा आपण 4 वेळा बघितला पाहिजे. आपल्या मराठीमध्येच कितीतरी उदाहरणं आहेत. समजा आपण जर म्हटलं तर अशोक सराफ आहेत. माझं तेच म्हणणं होतं. अशोक सराफच्या बाबतीमध्ये मला एक वाक्य खूप छान, मला त्या लेखकांचं नाव आठवत नाहीये, त्यांनी खूप छान सांगितलं होतं की ते म्हणाले की अशोक सराफ मदनाचा पुतळा नाही दिसायला, बरोबर, पण त्यांना पाहिल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. बरोबर. बरोबर. असं वाटतं की त्यांना पाहत राहावं, त्यांना ऐकत राहावं. त्यांचे कितीतरी आपण मूवीज आहेत की वारंवार बघतो आपण त्यांच्या मूवीज, कारण की ती पर्सनॅलिटी आपल्याला रिलेटेबल पण वाटते आणि ती असं वाटते की अरे किती छान, किती छान. येस. दुसरा एक तुला मुद्दा याच्यात चक्रांशी संबंधित. जेव्हा तुम्ही खूप जेन्युइन वागता, राईट, जेव्हा तुम्ही खूप लॉयल असता, त्यावेळेला देखील तुमच्या वागण्यामधून तुमचे चक्र अलाइन होतात. ओके, ओके, अलाइन होऊ शकतात. म्हणून तो माणूस अजून सुंदर किंवा अजून मनोहर दिसायला सुरुवात होते. या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही असं पण पाहिलेलं आहे की एखादा व्यक्ती त्याच्या कामामध्ये एवढा सुंदर आहे, इतका परफेक्ट आहे, तो त्याचं काम इतकं छान आहे की त्याची चक्र जेव्हा आम्ही पाहतो किंवा ते दिसतात तर ती खूप ऍक्टिव्ह झालेली असतात प्रामुख्याने. त्यासाठी मी ह्याच्यासोबत एक असा सगळ्यांना पडणारा प्रश्न, आणि जसं आम्ही रिसर्च करताना बघत होतो की इंटरनेटवरती कुठं तुम्ही जाल तर तुम्ही हा प्रश्न तुम्हाला मिळणारच, की त्या प्रश्नावरती येऊयात आपण की मूलाधार चक्र ऍक्टिव्ह कसं करायचं. असं हे असतं. म्हणजे खूप वाचलेत मी, बरं का, खूप प्रश्न आहेत असे, आणि प्रत्येक जण इंटरनेटवरती काही ना काहीतरी असे प्रश्न विचारते. मूलाधार चक्र म्हणजे काय, मूलाधार चक्र ऍक्टिव्ह करायचं. आपण बेसिक त्याच्यात जाऊयात की मूलाधार चक्र ऍक्टिव्ह कसा करायचा आणि त्याचे परिणाम किती चांगल्या पद्धतीत आपल्याला बघायला मिळू शकतात, आणि कुठल्या कुठल्या डिरेक्शन्स मध्ये ते आपल्याला फायदा देईल. म्हणजे शारीरिक, मानसिक, इतर दृष्टींमध्ये पण कुठल्या पद्धतीमध्ये ते आपल्याला फायदा करतं. बघ, आता झालंय असं की ऍक्टिव्ह हा शब्द अलीकडे आलाय. बरोबर. ओके, आता त्यांना असं वाटतं ऍक्टिव्ह होणं म्हणजे काय, ते बटन दाबलं काम सुरू झालं. राईट, राईट, राईट. असा प्रकार नाहीये. ते चक्र तुमच्या शरीरामध्ये आपण मूलाधारच पाहूया. समजा एखादा व्यक्ती आपण पाहिल्याप्रमाणे की तो अनस्टेबल आहे, ओके, किंवा तो धरसोड वृत्तीचा आहे, म्हणजे याचा अर्थ काय, त्याचं मूलाधार चक्र जे थोडंसं डाऊन आहे. ओके, ओके. पण तो जेव्हा मूलाधार चक्रावर काम करतो त्याची पर्सनॅलिटी गेन होते, किंवा तो चांगला विचार करतो, तो स्टेबल होतो. याचा अर्थ काय होतो की ते मूलाधार चक्रावर त्यांनी काम केले, म्हणजे त्याचं मूलाधार चक्र जे आहे ते ऍक्टिव्ह झालेलं आहे. मूलाधार चक्र हा त्याचा दुसरा अर्थ होतो. ऍक्टिव्ह होणं म्हणजे काय की ते व्यवस्थितपणे कार्यरत होणं, सक्रिय होणं, त्याची जी गरज आहे ती गरज ते पूर्ण करणं. ओके. म्हणजे एक तुला उदाहरण देतो की एखादा मुलगा आहे घरामधला आणि तो काही काम करत नाही. ओके, मग तो काय झाला, आपल्या दृष्टिकोनातून तो इनऍक्टिव्ह आहे. बरोबर. पण तो जेव्हा चांगली नोकरी करतो, चांगला पगार आणतो, चांगलं काहीतरी स्वतःची प्रगती करतो, म्हणजे ते ऍक्टिव्ह झालं. म्हणजे याचा अर्थ काय की तो बाबा झाला. तसं आपण शोधायचं असतं
की माझ्यामध्ये काय काय कमतरता आहे. ओके. आपण थोडक्यात पाहूया, आपण दोन्ही पाहूया, म्हणजे एक व्यक्तिमत्वाच्या बाबतीतून पाहूया आणि आपण शारीरिक पण पाहूया. मूलाधार चक्र आपल्या सगळ्या शरीरामध्ये जेवढी हाडं आहेत त्यांच्यावर काम करतं. ओके. ज्याला जॉईंट पेन आहे, ओके, आर्थरायटिस आहे, किंवा त्यांचे सतत उठता बसता गुडघे दुखतात, किंवा हाडं स्ट्रॉंग नाही आहेत, त्यांनी मूलाधार चक्र करायला सुरुवात करा. तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये जाणवेल की माझं दुखणं कमी झालेलं आहे. ओके. तुम्ही जर आपल्या कमेंटवर गेलात तर खूप लोकांच्या कमेंट आहेत. म्हणजे मी व्हॉट्सअपवर सांगितलं तर कदाचित असं होईल की ते मी तयार केलेले आहेत. म्हणजे युट्यूबवरच्या कमेंट ज्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता की आम्ही हे केलं आणि मला फरक पडला, माझी गुडघेदुखी थांबली किंवा ह्या गोष्टी झाल्या. तसंच हे झालं शारीरिक. मग तुमचं दुखणं कमी झालं की मग समजायचं ऍक्टिव्ह झालं. बरोबर. तुमची पर्सनॅलिटी चांगली झाली, तुम्ही ते ऍक्टिव्ह झालं. तुम्ही कामामध्ये सेटल झालात, स्टेबल झालात की ते ऍक्टिव्ह झालं. हे ऍक्टिव्हचं आहे. आता ऍक्टिव्ह किंवा चक्र फिरतात याविषयी थोडक्यात आपण पाहूया. कसं असतं, चक्र फिरणं म्हणजे असं काही मीटरने लावलं 80चा आहे का 90चा आहे का 100चा असं नाही. एक आपण पाहूया की एक खोली आहे, त्या खोलीमध्ये एक पंखा आहे. ओके. आपण 4 जण आहोत. 4 लोकांसाठी बाहेरचं वातावरण, खोलीचं वातावरण आणि आपली रिक्वायरमेंट 3 वरचा पंखा इनफ आहे. बरोबर. ओके. जर पंखा वाढवला तर थंडी वाजणार आहे, कमी केला तर गरम होणार आहे. बरोबर. 3 वरचा पंखा हा आयडियल मानला गेला त्या खोलीपुरता. राईट. तसं त्या चक्रांचा ऍक्टिव्ह आयडियल ऍक्टिव्हनेस म्हणजे चक्रांची सक्रियता असते. ओके ओके ओके. हे खूप छान उदाहरण दिलं बरं का. पटण्यासारखं आहे, म्हणजे मला कळालं ते. कारण की तेच सांगतो की आपण ह्या गोष्टीचा विचार नाही करत. लोकांना काय वाटतं की मी तुमची चक्र ऍक्टिव्ह करतो. अरे पॉसिबल नाही. तुम्ही चक्र ऍक्टिव्ह नाही करून देऊ शकत. तुम्ही त्याला त्या चक्रांविषयी माहिती देताय. राईट. तो ते चक्रांच्या बाबतीमधून तो स्वतःला डेव्हलप करतोय. त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का आपण समजायचं की ते चक्र ऍक्टिव्ह झालं. राईट. हे म्हणजे जसं तुम्ही आता म्हणताय त्याच्यावरनं मला कळालं की हे काय असं ॲक्युपंक्चर टाईप नाहीये की ये तुझं दाबून देतो आणि तुला बरं होईल. ते तुम्ही इन द सेन्स तुम्ही शिकवताय पुढच्याला की बाबा तुझं चक्र ऍक्टिव्ह कसं करायचं आणि त्यासाठी काही स्टेप्स असतील तर त्या ह्या फॉलो कर, जे की ज्याने तुला मदत होईल. त्यासोबत मला आता एक हे विचारायचंय की आपण हे जे चक्र म्हणतोय आता समजा, तर इन शॉर्ट जर म्हणायला गेलं तर ह्या एनर्जी आहेत. यस, एनर्जी आहे. 72,000 नाड्या आपल्या शरीरामध्ये आहेत. हे आपण नेहमी ऐकतो. राईट. 72,000 नाड्या आपल्या शरीरामध्ये आहेत. हे 72,000 नाड्या कुठे ना कुठे त्याची जंक्शन्स असली पाहिजे. राईट. ओके. तर ते जंक्शन्स म्हणजे 7 चक्र आहेत. हे 7 चक्र आपल्याला दिसतात म्हणून, पण आयुर्वेदामध्ये किंवा योगशास्त्रामध्ये 112 चक्र सांगितलेत. 112 चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत. ओके. फक्त आपण काय करतो की आपलं 7च करताना आपले नाकी न येतात. बरोबर आहे. कधी करणार आपण. राईट. तर त्यामुळे हे 7 चक्र जे आहेत तिथे ते सगळे चक्र त्याने ऍक्टिव्ह होतात. राईट. जंक्शन होतं, तिथे एकत्र येतात. एक तू ऐकलं असेल की आपल्याकडे ना नाभी चिकित्सा नावाचा एक प्रकार आहे. राईट. नाभी चिकित्सा. तर नाभी चिकित्सा म्हणजे काय की तुमची नाभी जी आहे, तुमची बेंबी जी आहे, त्या ठिकाणी तुमच्या शरीरातले सगळे जे काही नाड्या आहेत त्यांचं जंक्शन त्या ठिकाणी आहे. ओके. म्हणजे नाभी चिकित्सा एवढी डेव्हलप होती आणि आजही चांगल्या प्रमाणात डेव्हलप आहे. आपण ऐकतो डोकं दुखतंय, तुम्ही नाभीमध्ये विशिष्ट तेल टाका, डोकं दुखणं थांबणार. गुडघे दुखतात, विशिष्ट तेल टाका, गुडघेदुखी थांबेल. मासिक धर्माचा त्रास आहे, विशिष्ट तेल टाका, तुमचा, म्हणजे याचा अर्थ काय त्या ठिकाणी ते मान्य केलेलं आहे आयुर्वेदाने. राईट. तसं हे चक्र जे आहेत ह्या चक्रांना आपण ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. ओके. आणि ते ऍक्टिव्ह कशाने होतात त्याचं ज्ञान तुम्ही घ्या अगोदर एक चांगल्या व्यक्तीकडून. बरोबर. की तो तुम्हाला शिकवू शकेल की ह्या गोष्टी आहेत. पण असं नाहीये की ते शिकून तुम्हाला काय फक्त व्यवसायच करायचा काय प्रॅक्टिस करायची. मी माझ्या पुरतं केलं, मला भरपूर झालं. राईट राईट राईट. जी गोष्ट असते ती. याच्यामध्ये आता समजा आपण पुढच्या चक्राकडे आलो, अधिष्ठान चक्र आहे, तर त्याचं मूळ काम कशा पद्धतीत काम करतं ते, आणि शरीरामध्ये आपण म्हणूयात तर शरीरामध्ये प्लस आपण जसं म्हणतोय आपण शरीर प्लस मानसिक किंवा पर्सनॅलिटी वाईज कशा पद्धतीत हेल्प आउट करतं. आता आपण जसं पाहिलं मूलाधार चक्राचं तत्व पृथ्वी तत्व आहे, तर स्वाधिष्ठान चक्राचं तत्व जे आहे ते जलतत्व आहे. राईट. आता शरीरामध्ये 72% जास्त पाणी आपल्या शरीरामध्ये आहे. बरोबर. ओके. ज्या गोष्टी खालच्या दिशेने ढकलायच्या आहेत ते सगळं काम
स्वाधिष्ठान चक्र करतं. ओके ओके म्हणजे मलमूत्र विसर्जन करणं काम, राईट स्त्रियांचं मासिक धर्माचं काम, ते Right. काम कोण करतं? तर स्वाधिष्ठान चक्र करतं. स्वादिष्टांच्या आज 10 पैकी 6 ज्या तरुणी आहेत हम्म. त्यांना पीसीओडीचा त्रास आहे, जो बरोबर. मासिक धर्माचा त्रास असतो तो आहे. बरोबर आम्ही अनेकांना फक्त स्वाधिष्ठान चक्राचं ध्यान करून हम्म, त्यांना ते शिकवून हम्म. आम्ही त्यांचा तो त्रास बरा करू शकलोय. आम्ही म्हणजे ती टेक्निक माहिती असल्यामुळे बरोबर, फक्त बरोबर. त्यांनीच करायचं त्या गोष्टी, फक्त आपण बरोबर. शिकवतो. बरोबर बरोबर अगदी Okay. बरोबर. मग हे मासिक धर्माचा जो त्रास इतक्या सहन करतायत, इतक्या गोळ्या, इतक्या औषधं आहेत आपल्याकडे. हम्म, हम्म, मग हे याच्याबरोबर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर तुमच्या गोळ्या तरी कमी होतील, बरोबर औषधं कमी होतील, आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला एक आनंद वाटेल राईट राईट किती राईट दिवस. आणि हे का झालेलं आहे याचं एक कारण आपले चक्र डिस्टर्ब देखील झालेले आहेत आपल्या लाईफस्टाईलमुळे. राईट सगळ्यात Okay. मोठं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की आपण मासिक धर्माचा स्वाधिष्ठान चक्रावर आपण आहोत. हम्म. पूर्वीच्या काळी असं होतं की तुम्ही 4 दिवस 5 दिवस आराम करा, महिलांना सांगितलं जायचं. बरोबर बरोबर आज असं होतं नाही होत. नाही होत सकाळी 7:40 लोकल पकडायचे मुंबई सारख्या ठिकाणी, बरोबर बरोबर धावपळ करतो आहे, मग ते फिट कपडे आपण घालतो आहे, राईट आणि सगळं ते गणित बिघडलेलं आहे. राईट सगळं गणित बिघडलेलं आहे, बरोबर ना. आता तुम्ही जर ज्या वेळेला 5 दिवस आराम केला जायचा त्यावेळेला त्या स्वाधिष्ठान चक्राला देखील आराम मिळायचा, बरोबर ते डेव्हलप व्हायला देखील मदत व्हायची, आणि त्यामुळे तोच त्रास कमी व्हायचा. आत्ता काय झालंय, धावपळ सतत केल्यामुळे ते चक्र डिस्टर्ब झालं. हा एक त्रास महिलांच्या बाबतीत आहे, पुरुषांच्या बाबतीमध्ये ओके किंवा दोघांच्या बाबतीमध्ये बघूया की अलीकडे कॉन्स्टिपेशनचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. बरोबर आज तू मेडिकलमध्ये गेला तर 40% औषधं फक्त पोट साफ होण्याचीच आहेत, बरोबर बरोबर कदाचित जास्त असतील कदाचित. तर स्वाधिष्ठान चक्राचं ध्यान केल्यामुळे मलमूत्र व्यवस्थित विसर्जन होतं. ओके इव्हन डायबिटीसमध्ये ज्यांना सतत युरिनला जायची शक्यता असते त्यांना देखील कंट्रोल झालेला आहे. अरे वा. त्याचबरोबर स्वाधिष्ठान चक्रामध्ये पुरुषांना पुरुष बनवण्याचे, स्त्रियांना स्त्रिया बनवण्याचे हार्मोन्स हे स्त्रवतात. ओके ओके म्हणजे बऱ्याच वेळेला आता त्या उघडपणाने दिसायला लागला आहे. म्हणजे ठीक आहे. आपण म्हणू शकतो की फर्टिलिटी मध्ये देखील 100%. अरे वा ओके 100%. तुम्ही घ्या गोळ्या, औषधं, ट्रीटमेंट घ्या तुम्ही, पण तुम्ही असं विचार करा की त्याच्या माध्यमातून जे हार्मोन्स स्त्रवतायत ते फर्टिलिटीमध्ये जर आपण त्याचं प्रॅक्टिस केली तर आपल्याला ते बेनिफिशियल जाणार आहे. बरोबर इव्हन पुरुषांचं स्पर्म काउंट वाढण्याचं प्रमाण देखील त्यामुळे होऊ शकतं, वाढतं. म्हणजे त्यानंतर स्त्रियांच्या बाबतीमध्ये जे काही कंडिशन असते की गर्भधारणा होत नाहीये ती राहण्यासाठी मदत होते ओके तुम्हाला. ओके. म्हणजे थोडक्यात याला प्रजनन जे आपण म्हणतो यासाठी स्वाधिष्ठान चक्राचा फार मोठा रोल आहे. ओके करून तर बघा. राईट राईट आमचं म्हणणं मी करून बघा. राईट मी साखर कशी आहे मी किती सांगू दे, पण ती खाल्ल्याशिवाय कळत गोड नाही, लागणारच गोड लागणार नाही. नाही, कळणार नाही की गोडी किती आहे. बरोबर बरोबर त्यासाठी. बरोबर बरोबर पुढच्या ह्याच्याकडे आलो तर मणिपूर चक्र. मणिपूर चक्राला भयचक्र म्हटलं गेलंय. ओके भयचक्र याचा अर्थ असा होतो की आपल्याला भीती आणि आनंद दोन्हीमुळे आपल्या पोटात गोळ्या आहेत, राईट बरोबर, आणि दोन्ही जे गोळे आहेत ते पोटातच येतात. आपण बरोबर बरोबर. हे काय होतं आपल्याला की आपलं मणिपूर चक्र जे आहे या चक्राच्या ठिकाणी प्रचंड भीती साठलेली आहे. पण मणिपूर चक्र जर हायपर ऍक्टिव्ह असेल किंवा कमी ऍक्टिव्ह असेल, काय कमी ऍक्टिव्ह असेल तर त्यावेळेला एक गोष्ट घडते. ती गोष्ट अशी आहे की जर ते जास्त ऍक्टिव्ह आहे किंवा जास्त काम करते, वर्कआउट करते, तर त्या व्यक्तीला कशाचीच भीती वाटत नाही. ओके कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही त्या व्यक्तीला. आणि जर कमी ऍक्टिव्ह आहे तर तो माणूस बारीक बारीक गोष्टींना देखील घाबरतो. मी माझ्या प्रत्येक सेशनला एक एक्झाम्पल देतो की मी असं एका माणसाचं चक्र पाहिलं होतं. म्हणजे साधा मुलगा, त्याच्याकडे जायचं होतं, 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो घ्यायला आला गाडी घेऊन आणि त्याच्या घरी काम होतं तर जायला निघालो. पूर्ण प्रवासामध्ये जाताना तो गाडी एवढी रफ चालवायचा की मी दोन्ही पाय मी अशी जवळ घेऊन बसतो होतो ड्रायव्हर सीटच्या बाजूला. भीती होणे. हा, त्याला भीती नव्हती कुठल्याच गोष्टीची. बरोबर, मला भीती वाटत होती गाडी ठोकली तर इकडे काय झालं. राईट. तर हे भयचक्र आहे. बरोबर. इथे सगळ्यात मोठं काम चालतं आपल्या पॅनक्रियावरती, ओके, स्वादुपिंडावरती. डायबिटीस कंट्रोल करण्याचं काम हे आपलं मणिपूर चक्र करतं. ओके. ज्यांना मधुमेह आहे तुम्ही गोळ्या औषधं घ्या आणि दररोज 20 मिनिटं चाला आणि 20 मिनिटं तुम्ही मणिपूर चक्राचं ध्यान करा.
आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ अनेक आहेत, किंवा कोणत्याही व्हिडिओ पहा ते तुम्हाला सांगतील. नाही, आपण बोलूच यात कसे करायचे घरामध्ये. आपण ह्याच्यावरती बोलूच की नेमकं प्रत्येक चक्र जर घरी बसल्या कोणाला तरी ऍक्टिव्ह करायचं असेल तर बेसिक तुम्ही त्याला काही 5 टिप्स द्याल. हो, तर नक्कीच. ह्याच्यावरती आपण बोलूच यात, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. बट आता आपण हे समजून घेतोय की नेमकी चक्र काय असतात आणि ती नेमकं आपल्या शरीरामध्ये काय पद्धतीचे परिणाम पाडतात आणि कशा पद्धतीत आपल्याला हेल्प आउट करतात ह्याच्यावरती बोलतोय आपण. नक्की. येस. मणिपूर चक्राचं अजून एक आहे की मणिपूर चक्र इतर आपल्या शरीरातली जी चक्र आहेत त्या चक्रांना ऊर्जा पुरवण्याचं काम करतं. ओके. म्हणजे असं होतं की तुम्ही मणिपूर चक्र नुसतं ध्यान करत आहात तर त्याच्या माध्यमातून तुमची इतर चक्र देखील ऍक्टिव्ह व्हायला मदत होत असते. म्हणजे मी मस्करीमध्ये म्हणजे मजेमध्ये नेहमी म्हणतो असं की मणिपूर चक्र जे आहे ते आपला कॅप्टन आहे आणि आज्ञा चक्र जे तो कोच आहे. बरोबर. ओके. कोच फक्त ऑर्डर देतो की बरोबर. तुला असं खेळायचं, असं हे करतो, पण कॅप्टन जाऊन काम करतो. राईट. डोकं लावण्याचं काम कोच करतो आणि ऍक्टिव्ह करण्याचं काम बरोबर ऍक्शन करण्याचं काम हा करतो कॅप्टन करतो. तर ते कॅप्टन आहे. तर मणिपूर चक्राचं मेडिटेशन केल्यामुळे आपल्याला अजून एक चांगली गोष्ट घडते की आपलं पचनशक्ती व्यवस्थित राहते. राईट. अनेकांनाच प्रॉब्लेम आहे की बरोबर. पोट बिघडलंय, अन्न पचनाची समस्या आहे, ऍसिडिटी सारख्या Acidityचा गोष्टी. त्रास बरोबर. आहे. खूप जणांना आहे. तर आता एक विचार करायचा आपण. आता आपण जे चक्र पाहतोय हळूहळू आपल्याला समजेलच त्या बाबतीत की ज्या ठिकाणचा ऑर्गनचा प्रॉब्लेम आहे त्या चक्राचं ध्यान करायला सुरुवात करा. ओके. डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे, मणिपूर चक्र आहे. अन्न पचत नाहीये, मणिपूर चक्र आहे. खाल्लेलं कधी कधी काय होतं की त्याचं आपल्या मनात एक फिलिंग निर्माण होते, त्या गट फिलिंग म्हणतो आपण. बरोबर. हा, ओके. तर बऱ्याच वेळा असं पाहिलंय अनेक वेळेला की एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट खाण्यापूर्वीच मनामध्ये भीती निर्माण होते की खाल्ल्यामुळे मला काय प्रॉब्लेम होईल. राईट. त्याला गट फिलिंग म्हणतो आपण, की ब्रेन आणि गटचं कनेक्शन कुठेतरी आहे. बरोबर. आणि ते तसं रिॲक्ट करतं त्या गोष्टीच्या आहेत. तर असं काही असेल तर तुम्ही मणिपूर चक्रावर काम करा. एखाद्याला खूप जास्त भीती वाटते, मणिपूर चक्रावर काम करा. कमी भीती वाटते तरी मणिपूर चक्रावर काम करा. कारण की कोणतीही गोष्ट अति प्रमाणामध्ये वाईट आहे आणि लो प्रमाणामध्ये पण वाईट आहे. बरोबर. ते म्हणतो ना आपण की ते संयमित असणं, संतुलित असणं हे फार गरजेचं आहे. तर हे मणिपूर चक्राचं काम आहे आपल्या शरीरामध्ये. पुढच्या चक्राकडे जाऊ आपण. त्याच्यामध्ये मला एक विचारायचं आहे, हे जे म्हणतात की चक्र ऍक्टिव्ह केलं पाहिजे आणि चक्र ऍक्टिव्ह करतो आपण, तर हे काही अशी स्केल आहे का, किंवा हे असं एकदा ऍक्टिव्ह झालं की झालं असं असतं का, की कंटिन्युअस त्याच्यावरती प्रॅक्टिस चालू ठेवली पाहिजे? प्रॅक्टिस चालू ठेवली पाहिजे. ओके. हा, ऍक्टिव्ह होणं म्हणजे नक्की काय की तुम्ही दररोज मेडिटेशन करता आहात. मी याला एक उपर प्रश्न जोडेल, याला सांगेल याच्याबद्दल की बऱ्याच वेळेला असं होतं की आम्हाला भरपूर प्रश्न येतात, कुठेतरी मिसगाईड झालेले असतात, कुठेतरी काहीतरी व्हिडिओज पाहिलेले असतात त्यांनी. बरोबर. की जास्त चक्र म्हणजे ऍक्टिव्ह चक्र जास्त ऍक्टिव्ह झाले तर प्रॉब्लेम होतो. पण बरोबर. असं कधीच होत नाही. ओके. आयुर्वेदामधचा एक कन्सेप्ट जे आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की आयुर्वेदिक औषध जास्त घेतलं तर तुम्हाला साईड इफेक्ट नाही होत, बरोबर. ते बॅलन्स करायचं काम करतं. तसं योगशास्त्रामध्ये आहे. मला सांग कुठल्या असा आहे व्यक्ती की ज्यांनी खूप जास्त योगासनं केली आणि तो आजारी पडला? नाही, असं कधीच होणार नाही. बरोबर. तर ज्या वेळेला आपण समजा चक्र ऍक्टिव्ह करतो आहे, प्रॅक्टिस करतो आहे, कधी होऊ शकतं जर तुम्ही एकाच चक्रावरती रोजचे 8 तास 10 तास देताय आणि 12-12 वर्ष करताय, त्यावेळेला होऊ शकतं कदाचित. बापरे. फिक्स नाही, अजून असंच नाही समजलं गेलं. पण एवढं कोण करणार ते आता होतं तसं की आम्हाला प्रश्न विचारतात की किती वेळा कर, 3 वेळा करू का 5 वेळा करू? पहिला प्रश्न तो असतो की 3 वेळा करू का 5 वेळा करू म्हणून. बरोबर. मग एवढं कोण करणार आहे? राईट. पण एक आहे की तुम्ही सुरुवात तर करा. तुम्ही ध्यानाला, तुम्ही हे चक्र ऍक्टिव्ह करायला तुम्ही सुरुवात तर करा. हळूहळू ते ऍक्टिव्ह झाले कसे कळणार? बरोबर. की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात झाली की समजा ते ऍक्टिव्ह झाले. राईट. बाकी वेगळं काहीच नाही, म्हणजे असं काही रॉकेट सायन्स नाही, कुठलं मॅजिक काही नाही. राईट. ते लॉजिक आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट सायन्स आहे. बरोबर. की ते काम होतंय ना, आपलं काम होतंय म्हणजे ती गोष्ट ऍक्टिव्ह आहे. जशी गाडी आहे, तू गाडी गॅरेजमध्ये नेऊन आणली, ओके, आणि जर समजा आपल्या मनामध्ये भीती असते का काय झालं तर, आपण गॅरेजवाल्याकडे गेलो, तो काय म्हणा गाडी चालते ना, म्हणजे प्रॉब्लेम नाही तुमचा कुठल्या प्रकारचा. तुमचा ऍक्टिव्ह झाले की ते आपोआप तुम्हाला कळणार, वेगळं काहीच करायची गरज पडत नाही त्यामुळे. कुठलंही मीटर नाही, कुठलाही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक सांगतो की एक डायबिटीजवरच आपण येऊया. डायबिटीज कंट्रोल व्हायला सुरुवात झाली की समजायचं तुमचं मणिपूर चक्र चक्र ऍक्टिव्ह झालं. तुमची भीती कमी झाली का मणिपूर चक्र
ऍक्टिव्ह झालं किंवा ते सक्रिय झालं व्यवस्थित. बरोबर. एवढंच फक्त त्यामध्ये आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे आणि जर आता आपण समजा जे हृदयचक्र हृदयचक्र म्हटलं तर ऑब्व्हियसली त्याच्या नावातच आहे की आपलं हृदय चांगलं ठेवत असेल ते. त्याच्यासोबत मगाशी आपला जो उल्लेख झाला त्याच्याने वायूचं परिणाम असतो त्याच्यावरती, तर त्याला एलॅबरेट करता येईल तर? हो, कारण की वायू तत्व आपल्या शरीरात फार मोठं महत्वाची भूमिका पार पाडतं. सगळ्यात मोठी महत्वाची भूमिका श्वास घेणं. बरोबर. दुसरी महत्वाची भूमिका अन्न पचवणं. बरोबर. तिसरी महत्वाची भूमिका की आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह जो आहे त्याला सुरळीत करणं. ओके ओके. पाईपामध्ये पाणी आहे पण वायूच नाही, पाणी पुढे ढकलणार नाही ना. बरोबर. कळतंय ना? गोठून राहील. बरोबर. गोठून राहील किंवा ते स्टॉप होईल. राईट राईट. त्याच्यामध्ये पाणी आहे, म्हणजे सॉरी वायू आहे त्याच्यामध्ये, म्हणून पाणी पुढे ढकलते, म्हणून नळातून पाणी येतंय. बरोबर. म्हणून बऱ्याच वेळेला आपण जेव्हा नळ सुरू करतो बघितलं फक्त वायूचा आवाज, हवेचा आवाज येतो. बरोबर बरोबर. मध्ये कुठल्या तरी हवेचा पॅच अडकलेला असतो, त्याच्याशिवाय फ्लोच होणार नाही ना. तसं आपल्या शरीरामध्ये वायू तत्व जे आहे हे काम काय करतं की आपल्या शरीरातलं जे रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित करण्याचं काम करतं. ओके. आता रक्ताभिसरण व्यवस्थित निर्माण झालं किंवा व्यवस्थित सुरू झालं तर मग याचा अर्थ काय होतो की आपल्याला ना हाय ब्लड प्रेशर आहे ना लो ब्लड प्रेशर. रक्ताभिसरण हेला तुम्ही थोडंसं बोली भाषेत सांगता आलं तर? ब्लड सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशन. ओके. आता आपल्या शरीरामध्ये कसं आहे की माझ्या उजवीकडून, इथे हृदय आहे माझं आपल्या प्रत्येकाचं, बरोबर, उजवीकडून रक्त येतं जे अशुद्ध रक्त असतं. ओके. ते फिल्टर होतं. ते फिल्टर झालं रक्त डावीकडून बॉडीमध्ये सप्लाय केलं जातं. ओके. आता इथे फिल्टर तर होत आहे, पण कधी हा विचार केलाय की ते फिल्टर होत असताना त्याच्यामधले जे काही घटक असतील टॉक्सिक ते कुठे जातात? बरोबर. ते डिझॉल्व्ह कोण करतं? ते डिझॉल्व्ह करण्याचं काम ध्यानधारणा करतं. ओके. प्राणायाम करतं, मेडिटेशन करतं. म्हणजे फक्त आपण चक्रांचा जरी विचार नाही केला आणि रोज आपण समजा 15 मिनिटं 10 मिनिटं प्राणायाम केला तरी देखील तुमचं हृदयचक्र ऍक्टिव्ह होणारच आहे. बरोबर. म्हणून असे अनेक आहेत की ज्यांना चक्रांतर माहिती नाहीये पण जे व्यवस्थित प्राणायाम करतात ते एकदम फिट आहेत. राईट. बरोबर. सकाळी वॉकला जाणारे काका जे असतात ते बघा एकदम फिट असतात. नकळत ते त्या चक्रावरती काम करतात. नकळत चक्रावर काम करतात. तर हे वायू तत्वाचं हे काम आहे. श्वास व्यवस्थित घेणं, व्यवस्थित सोडणं हे कोणाचं काम आहे? तर वायू तत्वाचं काम आहे. राईट. आश्चर्य वाटेल असं देखील रिसर्च आहे की आपल्या शरीरामधून टॉक्सिन्स बाहेर पडतात. ओके. किंवा आपल्या शरीरात टॉक्सिन्स निर्माण होतात. आणि अलीकडे टॉक्सिन्सचा शब्द खूप जास्त लोकांच्या कानावर पडलेला. सगळ्यांना कळायला लागलंय. टॉक्सिन्स म्हणजे काय किंवा आजार काय निर्माण झाला, टॉक्सिन्स आहेत का? चेहरा असा पिंपल्स आले टॉक्सिन्स आहे का असं म्हणतात. बरोबर. आपल्या टॉयलेट वाटे 3% टॉक्सिन्स बाहेर पडतात. 3%? युरिन वाटे 7% टॉक्सिन्स बाहेर पडतात. ओके. आणि घामा वाटे फक्त 20% टॉक्सिन्स बाहेर पडतात. ओके. मग 70% टॉक्सिन्स उरतात. राईट. ते फक्त प्राणायामाद्वारेच बाहेर पडतात. ते बॅक्टेरिया स्वरूपात असतात. जेव्हा आपण प्राणायाम करतो, श्वास सोडतो, श्वास घेतो, हे करणं फार गरजेचं आहे. याच्यामुळे देखील तुमचे टॉक्सिन्स बाहेर पडले का तुमचा चेहरा छान झाला, आजार कमी झाले आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुमचं हृदयचक्र ऍक्टिव्ह झालं. राईट. बाकीच्या तर कसं होतं, तू एका चक्रावर जरी काम करायचं म्हटलं तरी देखील ते इंटर कनेक्शन असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट सगळ्या चक्रांवर होतोच. राईट. ते फक्त एका चक्रावर काम नाही करत. पण कधी कधी असं होतं की आम्ही सांगतो की तुम्ही एका चक्रावर काम करा. समजा तो फक्त गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे हाडांचं दुखणं आहे, तर बाकी चक्र कराच, पण 20 मिनिटं 25 मिनिटं तुम्ही फक्त मूलाधार चक्रावर काम करा आणि तो इम्पॅक्ट बघा, तो फरक बघा. म्हणजे असं म्हणता येईल की मूलाधार चक्रावरती जसं तुम्ही म्हणताय की त्याच्यावरती काम करायला सुरू केलं आपण तर बऱ्यापैकी त्याचा परिणाम सगळ्याच ह्याच्यावर. सगळ्यांना तू कुठलंही चक्र घे. ओके. ते इंटरकनेक्शन असल्यामुळे त्याचा जो परिणाम आहे, चांगला परिणाम, तो सगळ्या चक्रांवर दिसतो, सगळ्या चक्रांवरती पडतो. त्यामुळे राईट. हे सगळ्या गोष्टी ना मुळामध्ये आपल्या ग्रंथांमध्ये ह्या नोंदवलेल्या आहेत कुठे ना कुठे, काही ना काही आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या आहेत. आता अलीकडे असं काही लोकांना वाटतं की कुठेतरी एक अंधश्रद्धा आहे का किंवा या गोष्टी आहेत असं वाटू शकतं, पण हे अनुभवाचं शास्त्र आहे. राईट. आणि असं नाही होत की ते इथे काय पण ब्लॅक मॅजिक करतोय, जे आपण प्रूव्ह करून दाखवू शकतो की या गोष्टी आहेत, तुम्ही करून तर बघा. बरोबर. कुठेही अंधश्रद्धा नाहीये, कुठल्याही प्रकारचे मंत्र नाहीये, तंत्र नाहीये, याच्यामध्ये एक क्लिअर कट विज्ञान आहे.
बरोबर. त्यामुळे कन्सिस्टन्सी आता बऱ्यापैकी कुठल्याच गोष्टीमध्ये लोकांची राहिलेली नाहीये. म्हणून मग अशा गोष्टी लोकांना खूप सहज त्यांना ह्या गोष्टी डावळता येतात, की नाही म्हणून सोडून देऊ शकतात ते. बट तुम्ही जर प्रयत्न केलात तर रिझल्ट तुम्हाला दिसणार 100% दिसणार आहे. आणि तुम्हाला कसं होतं की म्हणजे एक उदाहरण बघतो, एक सांगतो की एखादा व्यक्ती एखाद्या व्हिडिओवरती किंवा एखाद्या व्यक्तीवरती तो कमेंट करून मोकळा होतो, टीका करून मोकळा होतो, पण त्याने ती व्हिडिओ पाहिला आहे का, तो अभ्यास तरी केला आहे का त्या गोष्टीचा. राईट. ज्याने अभ्यास केला त्याला माहिती आहे ना की नक्की काय आहे ते. मग आधी अभ्यास करा. म्हणजे माझं एक वाक्य खूप मी नेहमी म्हणतो की एखादी गोष्ट नाकारायला अक्कल नाही लागत, बरोबर, पण ती स्वीकारायला अक्कल लागते. राईट. मी स्वीकारतोय मी बऱ्यापैकी की ठीक आहे, हा आहे ना, ओके ठीक आहे, मला हे समजतंय, अशा प्रकारचं. म्हणजे आपण थोडे बुद्धिमान आहोत. तर ह्या गोष्टी अनुभवाचं शास्त्र आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. राईट. त्यामुळे जसं तुम्ही म्हटलात की व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलाय का, त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या. सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा मग प्रतिक्रिया द्या. कारण की व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला कळणार आहे, मग प्रतिक्रिया द्या, मग आपण चर्चा करूया कमेंट्स मध्ये. होतं काय, आज अजून गंमत सांगतो की आता लोकांचा एक नवीन एक गोंडस शब्द निर्माण झालेला आहे, अटेन्शन स्पॅन टाइम कमी झालेला आहे. बरोबर. त्यामुळे देखील असं होतं की एवढं कोण बघणार, मग तुम्ही रील्स थोडक्यात सांगा. पण ते एवढ्या हजारो वर्षाचं शास्त्र आहे, बरोबर, ते 1.5-2 तासामध्ये सांगणं इम्पॉसिबल गोष्ट आहे. बरोबर. आणि ते आपण कुठेतरी तुम्ही करतायत ते काम, हे देखील तितकीच महत्वाची गोष्ट आहे. नाही, तुम्ही करताय ते काम आणि लोकांना ते अवेअरनेस देताय, ती खूप महत्वाची गोष्ट आहे. खूप लोकांची ही एक समस्या आहे की चिडचिड, राग खूप लवकर येतो आणि आजकाल तो खूप वाढलाय. म्हणजे आपण सर्रास बघतो की क्षुल्लकशा गोष्टीवरनं वाढून तो वाद कुठपर्यंत जातो आणि निष्कर्ष वेगळाच लागतो, काहीतरी पार मर्डर वगैरे झालेले आहेत छोट्या छोट्या गोष्टींवरनं. आणि आपण हा विचार करतो की एवढ्या छोट्याशा गोष्टींवरनं लोक एवढी विकृती कसं काय करू शकतात. तर राग हा कंट्रोल करायचा असेल तर त्यासाठी कुठल्या पद्धतीचं चक्र काम करतं आणि त्याचे कुठल्या पद्धतीचे मेडिटेशन काम करतं त्याच्यावर? मला असं सांगायला आवडेल की तुम्ही सप्तचक्रांचं जे ध्यान आहे तुम्ही अगोदर दररोज करा. ओके. 7 चक्र तुम्ही दररोज ऍक्टिव्ह करा किंवा मेडिटेशन करा त्याचं. पण राग निर्माण कुठे होतो? आपल्या हृदयामध्ये, आपल्या मेंदूमध्ये. बरोबर. पण त्याला फ्लेमिंग कोण करतं, त्याला आग लावण्याचं काम कोण करतं? तर आपलं मणिपूर चक्र करतं. ओके. मग ज्याला राग येतोय त्यांनी आपलं हृदय चक्र, आपलं आज्ञा चक्र आणि आपलं मणिपूर चक्र या तिघांची जर प्रॅक्टिस केली तर त्याच्यामुळे रागाचं प्रमाण कमी होऊ शकतं. ओके. हे 3 एक झालं. आणि चौथा ॲफर्मेशन. राईट. मी खूप कूल आहे, मी खूप शांत आहे, मी खूप शांत आहे, मी खूप शांत आहे. तुमच्या सेल्स तशा रिॲक्ट करतात. राईट. सगळा खेळ सेल्सचा आहे. परत एकदा, बरोबर. सप्तचक्र हे मीडियम आहे, पण सगळा खेळ सेल्सचा आहे, आपल्या पेशींचा आहे सगळा खेळ जो आहे तो. बरोबर. तर त्यामुळे तुम्ही या 3 गोष्टी केल्या, म्हणजे हे 3 चक्र ऍक्टिव्ह केले आणि तुम्ही ॲफर्मेशन दिले तर तुमचा राग, एन्झायटी या सगळ्या गोष्टी निघून जातात. राईट. आता आपण फार बेसिक मधून जाऊयात की समजा मी एक नवीन आहे आणि मला माझे सप्तचक्र हे ऍक्टिव्ह करायचेत आणि घरी बसल्या मला काय पद्धतीमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो, एक जर आपण शृंखलेनुसार जर गेलो तर तुम्हाला सांगता आले तर. व्हेरी गुड. कारण की काय होतं, आपण ज्यावेळेस सप्तचक्र ऍक्टिव्हेशनचा विचार करतो तर ऍक्टिव्हेशनच्या अगोदर एक भाग येतो, तो म्हणजे ध्यानाचा. बरोबर. ओके. आपण ती जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा एका ठराविक वेळेनंतर ते सगळं चक्र ऍक्टिव्ह व्हायला मदत होत असते. काहीच करायचं नाही. ओके. तुम्ही एक संकल्प करा की मला पुढचे 7 दिवस 21 दिवस मला हे सप्तचक्रांची प्रॅक्टिस करायची. ओके. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात कराल त्यावेळेला तुम्ही एका जागी शांत बसा, एक वेळ निवडून घ्या ठराविक. म्हणजे असं नाही की रोज 30 वेळ पाहिजे, अशी वेळ की ज्या वेळेत तुम्ही डिस्टर्ब नाही आहात, तुमचं माइंड शांत बसा. नॉट नेसेसरी की तुम्हाला खालीच बसलं पाहिजे, जमिनीवरती खुर्चीवर बसा, सोफ्यावर बसा, फक्त पायाखाली काहीतरी घ्या. ओके. डोळे बंद करा. 3 वेळेला सर्वात अगोदर 3 वेळा तुम्ही दीर्घ श्वास घ्या, श्वास भरून घ्या, श्वास सोडा.
असं 3 वेळा करा. त्यानंतर आपलं संपूर्ण लक्ष आपल्या मूलाधार चक्रावरती केंद्रित करायचं आहे. पुढच्या बाजूने जिथे आपण मलमूत्र विसर्जन करायची जागा जी आहे त्याचं जे टोक आहे तिथे आपलं मूलाधार चक्र आहे. लाल रंगाचं फूल घड्याळाच्या काट्यानुसार फिरतं असं पहा. दीर्घ श्वास घ्या. मूलाधार चक्राचा मंत्र आहे लम. मंत्र म्हणायचा आहे लम. अजून एकदा म्हणूया लम. अजून वरती या. आपल्या नाभीच्या आपल्या बेंबीच्या 4 बोटं खाली लक्ष केंद्रित करा. तिथे नारंगी रंगाचं फूल घड्याळाच्या काट्यानुसार फिरतं असं पहा. स्वाधिष्ठान चक्र त्याचा मंत्र आहे वम. दीर्घ श्वास वम. हे तुम्ही कमीत कमी 5 वेळा किंवा जास्तीत जास्त कितीही वेळा तुम्ही म्हणू शकता. अजून वरती या. आपल्या नाभीवरती लक्ष केंद्रित करा. तिथे एक पिवळ्या रंगाचं फूल घड्याळाच्या काट्यानुसार फिरतंय असं पहा. मंत्र म्हणा राम. अजून वरती या. आपण जे दाखवलं आपलं हृदय चक्र तिथे लक्ष केंद्रित करा. हृदय चक्राच्या इथे हिरव्या रंगाचं फूल घड्याळाच्या काट्यानुसार फिरतं आहे असं पहा. बीजमंत्र दीर्घ श्वास घ्यायचा यम. अजून वरती या. आपल्या कंठावर या. कंठचक्र आकाशी रंगाचं फूल त्या ठिकाणी फिरतं आहे घड्याळाच्या काट्यानुसार असं पहा. हम. अजून वरती या. दोन्ही भुवयांच्या मध्ये निळा रंग घड्याळाच्या काट्यानुसार निळ्या रंगाचं फूल फिरतं आहे असं पहा. ओम. सहस्रार चक्र आपण मगाशी पॉइंट जो पाहिला तो ज्या ठिकाणी लहान मुलांची टाळू असते तो भाग. जांभळ्या रंगाचं फूल मुकुटाप्रमाणे फिरतंय आपल्या डोक्यावरती असं पाहायचं आहे. ओम. थोडा वेळ शांत बसा आणि मग डोळे उघडताना फक्त आपले तळ हात डोळ्यांवर ठेवा आणि तळ हाताकडे पाहत 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 तुम्ही डोळे उघडा. मी फर्स्ट तर मी एक्सपिरियन्स सांगेन मला खूप भारी वाटलं बरं का. कारण की आत्ता मी ज्या वेळेस शांत बसतोय, मी कुठलंही ध्यान आता समजा आपण जे ध्यान केलं त्याच्यामध्ये मी शांत बसलेला असताना मला जाणवतात, आपण जसं म्हणतो की मला जाणवतात माझ्या आतमधल्या गोष्टी, की मला श्वास माझा जाणवतोय, मला
कुठे पोटामध्ये इकडे तिकडे कळ आहे, ती आपण रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला सहज लक्ष पण देत नाही त्या गोष्टींकडे, पण आपण त्या गोष्टींकडे छोट्या छोट्या गोष्टी जाणवतात आपल्याला. जसं तुम्ही म्हणताय, जर आपल्याला श्वास जाणवू शकतो आपल्या अंगातला, मी म्हणे ना, तुम्ही सांगा ते बरोबर आहे की नाही, जर आपल्याला आपल्या अंगातला श्वास जाणवू शकतो, तर जास्त मेडिटेशन आणि एकदम शांत मेडिटेशन करून आपल्याला आपल्या अंगातला ब्लड फ्लो पण जाणवलंच की, जाणवतोच, बरोबर जाणवतो. तर भविष्यात जर आपण ही गोष्ट, जसं आपलं 7 चक्रांचं किंवा सगळं मेडिटेशन आहे, हे जर करायचा छान पद्धतीने प्रयत्न केला सगळ्यांनी, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला खोट्या वाटतात किंवा या सगळ्या गोष्टी ज्याच्यावरती लवकर विश्वास बसत नाही, त्या खूप पद्धतीमध्ये लोकांपर्यंत चांगला मेसेज घेऊन जातील आणि खूप पद्धतीमध्ये लोकांपर्यंत एक अवेअरनेस क्रिएट होईल की हा बाबा, ह्या गोष्टी पण खऱ्या आहेत, ह्या गोष्टी पण आपल्याला फायद्याच्या आहेत आणि ह्या गोष्टी पण रोजच्या 15 मिनिटं देण्यामध्ये काही हरकत नाही आहे. राईट. सो थँक्यू, तुम्ही शोवरती आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये ते देखील नक्की कळवा. अजून कुठल्या टॉपिक्सवरती तुम्हाला वाटतं आपण डिस्कशन केली पाहिजे, तर ते देखील आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, आपण भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि येस, थँक्यू. धन्यवाद.